कुठून मिळालं आणि त्याची ओळख कशी झाली? पहिल्यांदा मिळालं म्हणजे मी ते व्हॉट्सअपवरती बघितलेलं होतं वामनदादा कर्डक त्यांनी 70च्या दशकामध्ये ते गाणं लिहिलं होतं आणि त्यावेळेस त्या विषयावरती ते अनुसरण होतं. मी गरिबी आणि श्रीमंती या दोन्हीमधला जो काही दुवा आहे अंतर आहे ते त्यावेळी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तोच ह्यावेळीसुद्धा आपण एक वेगळं काहीतरी म्हणजे आत्ताच्या घडीमध्ये बघायचं झालं तर जुन्या लोककलेला म्हणजे कोणीतरी गाण्याला आमच्या जुनी लोकच फक्त बसतात. नवी लोकं नवीन तरुण पिढी आहे ती थोडी आकर्षित होत नाही, कमी होतं. त्यांना आकर्षित करावं या उद्देशाने काहीतरी आपण नागरिकांना आणावं या उद्देशाने गाण्यांच्या चाली त्यात घालून लोकांना आवडेल अशा पद्धतीने आमचं करावं म्हणजे त्यातूनही झालं. सांगली मार्केट कृष्णांना पाटील तिथंच बाळमामा क्रमांक 5 आलीची कंपनी त्यावेळी त्याचं कार्यक्रम झाले त्यातून तो आहे. वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतले लोककलाकार म्हणजे ते सादर करते विशेष आंबेडकरी चळवळ. तुम्ही हे धनगरी वाजत गाण्याचा प्रयत्न केला, हे नेमकं कसं जुळवलं? म्हणजे काय चर्चा केली होती, काय संकल्पना होती त्याच्यात, किंवा कुणा चर्चा झाली होती? आणि आमची जी सरकारी टीम आमची सहकारी टीम जी आहे ते आम्ही जाता जाताच गाडीत जरी बसलो जाता जाताच एक विषय असतो की बाबा असा असा आज नवीन काहीतरी करूया आणि असं मी एक चाल काढणार आहे त्यावरती बरोबर सगळ्यांनी ॲडजस्ट मिळूया लगेच आमची होऊन जातं. धनगरी लोककला आणि आंबेडकरी शाहिरी यांच्यात तुम्हाला काही संबंध दिसतात? हो नक्कीच नाही. आंबेडकरी चळवळ म्हणजे धनगरी बी आणि आंबेडकरी चळवळ ही दोन्ही म्हणजे तसं बघायला गेलं तरी दोन्ही घटक हे एकाच या माध्यमातून येतात. तसं बघायला गेलं तर आंबेडकर चळवळ ही आमचीच म्हणलं तर काहीतरी वावं बदल पडला आणि त्यातलंच म्हणायला पाहिजे. चळवळ म्हणजे एक प्रकारे आपले मत मांडणं असेल, हो. किंवा आपल्यावर होणारा अन्याय असेल, किंवा कुणाला तरी आकर्षण, कुणाला तरी अटेन्शन घ्यायचं असेल त्यासाठी होतं. तो तसा प्रकार आमचा आहेच ना मग आणि पण आंबेडकर चळवळी असते त्याच विचारायचं आहे त्याच विचारायचं. जे जुने जाणते लोककलाकार जसं वामनदादा कर्डक, आत्ताच्या पिढीला ते माहीत व्हावं, किंवा तुमच्या पिढीनंतर आम्ही, आमच्यानंतर आमची पिढी असेल, यांना तेवढं आकर्षण नाही या गोष्टीचं. अशा त्यांची जी लोकगीतं असतील किंवा एक वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न आहे तुमचा. काय म्हणजे कसं बघताय असं मी तुम्ही? नक्कीच शंभर टक्के आत्ता कसं म्हणलं जातं तरुणांना इकडं आकर्षित करण्यासाठी ह्या अशा जुन्या लोकांच्या विचारांची गरज आहे. त्यांना पुढं आणण्यासाठी आपल्यासारख्या कलाकारांनी ते पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण आज या ठिकाणी आहे. त्या लोकांचं काहीतरी आपल्यावरती गुण आहे आणि हे तरुण पिढीला आपण समजलं पाहिजे. तर त्यांचीच विचारधारा घेऊन आम्ही ते थोडक्या मोठ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ती तिथंपर्यंत पोहोचते याचा आम्हाला समज. मला आणखी एक प्रश्न असा आहे की तुमच्या मते आजच्या काळात शाहिरीतनं सामाजिक प्रश्न मांडणं किंवा मांडण्याचा तेवढा प्रभाव आहे का अजून? काय हो वाटतं? अनेक गोष्टी होत्या आणि हे करते म्हणजे स्त्रीमुक्ती असेल किंवा समाज सुधारण्यासाठी काही प्रयत्न असेल किंवा आईवडिलांचं महत्त्व असेल ह्या गोष्टी आम्ही वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न समाज सुधारण्याचा प्रयत्न ह्या शाहीर गाण्यातून आम्ही करत असतो. काही प्रभाव पडत असतो या लोकांना. धनगरी गीतांची परंपरा पुढच्या पिढीकडे जाते का? तरुण मुलांना यात रस आहे का? तुम्हाला काय वाटतं? आहे तशी बघायला गेलं तर आत्ता हल्ली एक मिनिट, हे बाळा इकडे ये. इकडे आत्ता तरुण पिढीला गेल्या 10 वर्षापेक्षा आत्ता जरा ह्या अलीकडच्या काळात जरासं बदल वाटायला लागला आहे. तरुण पिढीला जरासं पुन्हा एकदा धनगरी लोककलेची आवड निर्माण झाली तर काही नवीन शाहीर पण तयार व्हायला लागल्या किंवा अजून काही होती अशी माझी नक्कीच आहे. हे जे मांडण्याच्या पद्धती आहेत जसं तुम्ही बदलली आता, या मांडण्याच्या पद्धतींमुळे आता तरुण पिढीला आकर्षण होतं आहे का? नक्की मांडण्याची पद्धतच सगळ्यात महत्त्वाचं. कसं आजकाल हल्लीचं एक फास्ट युग आहे. जेवढ्या लवकर प्रत्येकापूर्वी अगदी रात्रभर लोक बसायचे की जुनी लोक त्यांना विरंगुळ्यासाठी तो कार्यक्रम असायचा लोक जागृतीचा. त्यावेळी जुनी माणसं अगदी रात्रभर बसायची पण हल्ली तसा वेळ नाही आहे. प्रत्येक आपल्या कामाला उरकलेला आहे तर त्यातून एक कुठंतरी लोकांना ते आकर्षित व्हावं त्या उद्देशाने हा चालायचा प्रयत्न करतो. धनगरी गाणी म्हणजे काय, किंवा ती कधी गायली जायची, किंवा
किंवा कधी गायली जातात? त्याला तसं फार जुना इतिहास आहे. तसं बघायला गेलं तर अगदी द्वापार युगापासून याला संदर्भ आहे आढळतो. परंतु याला लिखित स्वरूप काय नाही. सगळं मौखिक स्वरूप. म्हणजे माझ्या मागच्या पिढीपासून मला आलं, परत माझ्या पिढीपासून पुढच्या पिढीला. असं एकमेकाच्या मुखातून मौखिक स्वरूपातच ह्या गोष्टी होत आल्या. लिखित स्वरूप नसल्यामुळं त्याला पुरावा देता येत नाही. पण तसं बघायला गेलं तर द्वापार युगापासून आमची ते संदर्भ आहे. कुपेरे गावामध्ये ही जी तुमची मंडळी आहे त्याची सुरुवात कशी झाली? तुमचा जो ग्रुप आहे किंवा म्हणजे एक माणसाचं काम नाही, ते पूर्ण तुम्ही ग्रुप मधून काम करता. नेमकं याची सुरुवात कशी झाली? काय किस्सा आहे? त्यावेळेस तर एक 15 वर्षाचा मी असेल आणि आमच्या गावात एखादा धार्मिक कार्यक्रम असला पालखी कार्यक्रम सोहळा वगैरे असला काही काही शायरी यायची कार्यक्रम करायचे ती बघून आम्हाला बी वाटायचं आपण का होऊ शकत नाही, आमच्या गावात नाही आहे, आपल्या गावात व्हायला पाहिजे. या उद्देशाने मग आमच्या मनात तसं इच्छा निर्माण झाली. म्हणजे काय ना आपण प्रयोग करून बघूया होते कसं. आणि त्यावेळी आम्ही सगळी टीम आमची एकत्र येऊन त्यांनी आज 25 वर्ष झाली काम. हे गाणं व्हायरल झालं तुमचं, काय वाटलं होतं कधी गाणं व्हायरल होईल? किंवा असं शाहीर लोकांचं काही मीडिया, सोशल मीडिया याच्याशी काही थेट संबंध दिसत नाही किंवा असं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह पण नसतं, ते त्यांच्या कामातच किंवा त्यांच्या मांडण्यातच व्यस्त असतं. आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं असं व्हायरल होईल. आणि वेगवेगळ्या प्रमाणे कार्यक्रम करायचा तसं केला. त्या ठिकाणी 70 शायऱ्यांचा ग्रुप बनलेला. त्या प्रत्येकाला एक 20-20 मिनिटाची वेळ होती. आणि त्या 20 मिनिटात मी ज्यावेळी स्टेजवरती चढलो त्यावेळी तरुण पिढींना माहीत होतं आपल्याकडून नक्कीच नवीन चालीचं, कारण त्यांना माहीत आहे मिळते काय नाही काय. त्यावेळी ती जल्लोषात अगोदरच तयारीत ती मुलं पुढं जी प्रेक्षक वर्ग होता तो अगोदरच तयारीत होता नवीन काहीतरी मिळणार. आणि ही चाल व्हायरल झाली. म्हणजे आम्ही ज्यावेळी गायली इतिहास गाडी माझी मुलं त्यावेळी इतका त्या मुलांनी किंवा प्रेक्षकांनी उत्कृष्ट असा हे जल्लोष केला. त्यामुळे त्यांनीच ते व्हायरल पण केलं आणि इंस्टाग्राम किंवा फेसबुक अशा माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी जगभर असेल. तुम्हाला कधी कळलं की आपण व्हायरल झालो किंवा काय नेमकं काय कळलं काय तुम्हाला? तिसऱ्या दिवशी समजलं. म्हणजे 2 दिवस काही अंदाज नव्हता. म्हणजे पहिल्या दिवशी मी इथे कार्यक्रम केला. पटकन ना मग. पहिल्या दिवशी कार्यक्रम केला आषाढीच्या आदल्या दिवशी आषाढी एकादशी झाली. आणि आषाढी एकादशी दिवशी मला दुसऱ्या कार्यक्रमाला 17 नंबर पालखीला जायचं होतं पंढरपूरवर दिसली. त्यामुळे आम्ही रात्रीचाच प्रवास केला. तर तिकडे 2-3 दिवस आमचं तिकडे मोठं परत काय समजलं नाही. तिसऱ्या दिवशी फोन दिला असं असं तुमचं गाणं वगैरे सांगितलं माहिती गायलेलं तयार झाली. मग त्यावेळी आम्ही ती बघायला चेक करायला चालू केलं तर अतिशय प्रचंड असं प्रतिसाद. मग अगदी मिनिटाला 1000 लाईक वाढत पहिल्या 4 दिवसात. इतकं प्रचंड ते लोकांपर्यंत. काय बदललं हे सगळं गाणं व्हायरल झालं? म्हणजे मा आयुष्यात काय बदललं? लोक मिळत आहेत आता कुठे आता पाहिलं काय काय बदललं? नक्कीच लोक काय पहिल्यापासूनच आपल्याला मिळतात. पण या गाण्याच्या माध्यमामुळं अगदी ज्या लोकांना धनगरी गाणं माहीत नव्हतं त्या लोकांना सुद्धा आता धनगरी गाणं माहीत झालं. हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमचा आहे की धनगराव्यतिरिक्त हे गाणं इतर कुठल्याही लोकांना माहीत नाही. आज मला वाटतं महाराष्ट्रात असा एकही माणूस नसेल की ज्यानं हे गाणं ऐकलं नसेल. आणि याचंच समाज फार मोठा आहे. माझ्या धनगरी समाजाचं माझ्या धनगरी कलेचं नाव अगदी महाराष्ट्राच्या असं किंवा आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात आज अनेक ठिकाणाहून फोन आले मला. चीनमधनं मित्राचा फोन आला होता. परत जम्मू काश्मीरमधनं फोन आला होता. अनेक ठिकाणाहून फोन आला. समाधान वाटतं की आपली कला इतर लोकांच्यापर्यंत पोहोचते. मी आज दिवसभर तुमच्यासोबत फिरत असताना लोक येत आहेत, भेटत आहेत, फोटो काढत आहेत, काय प्रतिक्रिया काय? नाही त्यांना पण बरं वाटलं. समाजातल्या लोकांना एक त्यांच्या मनात भावना झाली की आपल्या समाजाचं नाव हे आपल्या एका माणसानं अगदी महाराष्ट्रभर पसरवलं. त्याचा तर आपल्या संग ऋण जुळावं या उद्देशाने लोक आपल्यावरती प्रेम करतात. त्यांना तसा प्रतिसाद द्यावा वगैरे कार्यक्रम. ही लोककला जी आहे ही टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे यासाठी काय करणं गरजेचं वाटतं तुम्हाला? तरुण पिढीने फार लक्ष घालायला पाहिजे. आता हे विज्ञान युग आहे. आणि या विज्ञान युगात वावरत असताना नक्कीच तुम्ही पुढचं आयुष्य जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या करा, जरूर करा. पण थोडंसं धार्मिक गोष्टी आपल्या मंदिर समाजाचे काय असतील देवस्थान
त्यांचा इतिहास, त्यांची काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मूळ जपल्या पाहिजे आणि ह्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत त्या कशा गेल्या पाहिजे. कारण ह्या चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी राहिल्याच पाहिजे आणि ते जपण्याचं कार्य हे प्रत्येक पुढच्या पिढीला गरजेचं आहे. जसं लोकांना हे शिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, तसं ही लोककला टिकली पाहिजे आणि त्या टिकवण्यासाठी जसं लोकांना हे जागरूक व्हायला पाहिजे तसं सरकारचं पण पाठबळ या गोष्टींना लागतं किंवा मिळायला पाहिजे. हो नक्की. तुम्ही लोककलावंत म्हणून तुम्ही 25 वर्ष काम करता या फील्डमध्ये, काय वाटतं तुम्हाला किती प्रतिसाद आहे राजकीय किंवा शासकीय प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? हे तर मात्र खरंच सर दुर्दैव वाटते आमचं की कोणत्याही राजकीय नेत्याने म्हणजे आज जर बघायला गेलं तर आमच्या समाजातून अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, पण या लोककलेकडं ज्या पद्धतीने त्यांनी बघायला पाहिजे ह्या कलेला कुठे मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायला पाहिजे तसा त्यांनी निर्माण करून दिलेला नाही. आणि माझी इच्छा आहे आमच्या समाजातले काही मित्रमंडळी असतील किंवा अजूनही ज्यांना आपल्या समाजाबद्दल प्रेम वाटते त्या प्रत्येक आमदार असतील, खासदार असतील, खास करून मी पडळकर साहेबांना, जानकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी या धनगर कलेला कसं मोठं करता येईल, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कसं नेता येईल, ती कला महाराष्ट्रात मर्यादित न ठेवता तिला जागतिक लेवलला किंवा अगदी देशाच्या तरी कोपऱ्यापर्यंत आपण कसं नेऊ शकतो महाराष्ट्राची कला म्हणून ती त्याच पडळकर साहेब आमचे आमदार आहेत जगची त्यांनी खरंच लक्ष केलं असं माझी इच्छा. म्हणजे काही